टीएमसी पाणी जे द्यायचंय त्याच्यातलं आम्हाला 2 टीएमसी पेक्षा पाणीच मिळत नाही. आणि मग मी बोलत न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका वळसे पाटील साहेबांनी त्याच्यात मांडलेली आहे. बाळासाहेब थोरात साहेबांनी मांडलेली आहे. आणि या बाबतीत मी बाळासाहेब थोरात साहेब असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, शिवसेनेचे नेते उद्धवसाहेब ठाकरे असतील, यांना भेटून या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण सरकारवरती दबाव आणून डिंबे माणिक डोह टनेल झाला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीत डाव्या कालव्याच्या हक्काचं पाणी जे ते आमच्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे याच्यासाठीचा दबाव निर्माण करून जनआंदोलन देखील उभं करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. रद्द करणे, 65 बंधाऱ्यांचा कुकडीच्या प्रकल्पात समावेश करणे, त्याच्यासाठी 2.5 टीएमसी पाणी राखून ठेवणे, अशा प्रकारच्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या कुकडी लाभक क्षेत्रातल्या शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या आहेत. आणि म्हणून हा प्रश्न जो आहे हा प्रश्न गंभीर आहे. जर टनेल रद्द झाला तर भविष्य काळ जो आहे तो कुकडी लाभक क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत अडचणीचा आहे. येडगाव धरण हे केवळ 1.94 टीएमसी धरण आहे. त्याच्यावरती 249 किलोमीटर लांबीचा कालवा असून 90,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली त्याच्यावरती येतं. हा कालवा थेट करमाळ्यापर्यंत जातो. येडगाव धरणामध्ये कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी येणारं पाणी जे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डिंबे धरणातून 6.25 टीएमसी आणि माणिकडोह धरणातून 10 टीएमसी पाणी येणं अपेक्षित आहे. वडच, पिंपळगाव, जोगा या बाकीच्या धरणांमधून पाणी अपेक्षित आहे तेवढं मिळतं. मात्र मुख्यत्वे माणिकडोह आणि डिंबे याच्यातून जे पाणी यायला पाहिजे ते पाणी येत नाही. म्हणून कुकडीच्या बाबतीमध्ये कायम प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना जो आंदोलन करण्याचा प्रसंग येतो त्याचं कारण आम्हाला तरतुदीप्रमाणे आमच्या हक्काचं पाणी मिळत नाही. त्यातच हे पाणी मिळत नसल्यामुळं 55 किलोमीटरचा डावा कालवा येडगावमध्ये पाणी आणणारा जो डिंब्यातून आहे तो सदोष असल्यामुळं त्याच्यावरती आणखी 5 कालवे वेगळे असल्यामुळं हे पाणी आम्हाला हक्काचं पाणी मिळत नाही. आणि म्हणून डिंबे ते माणिकडोह टनेल काढण्याची मागणी पुढे आली. त्याला शासनाने मान्यता दिली. 16 सप्टेंबर 2021 ला आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला. 22 मध्ये त्याला मान्यता मिळाली. मात्र तो टनेल रद्द करा अशा प्रकारची भूमिका आता वळसे पाटील साहेबांनी घेतलेली आहे. आणि त्या पलीकडे ज्यांचा प्रकल्प अहवालाशी संबंधच नाही ते बंधाऱ्याचा समावेश करा. हे जर झालं तर कुकडी डाव्या कालव्यावरचा लाभक क्षेत्रातला सगळा शेतकरी त्याचा प्रपंच उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पिढ्याना पिढ्या त्याच्यात बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून हा प्रश्न जो आहे या प्रश्नावरती भविष्य काळामध्ये मी आता आदरणीय आमच्या पक्षाचे नेते बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्याशी बोललो. त्यांनी लगेच पत्र देऊन सरकारला या बाबतीत निर्णय करू नये अशा प्रकारची परखड भूमिका मांडली.